पब्लिक कसं काय आजपासून सुरू करणार आहोत आपण व्लॉगिंग. तर आपल्या सगळ्या व्लॉगिंग मध्ये आहेत मी सोडून दुसरे 4 जण. अशोक, रोशा, ऋषा, राम्या. तर आम्ही 4 जण. कमेंट करा. कमेंट नाही नाही, एकच नंबर आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर आम्ही आहे सध्या परभणीमध्ये. परभणीमध्ये आमचं चालू आहे काम पोलीस भरतीचं. संध्याकाळ झालेले आहे, रात्रीचे वाजलेले आहेत 10:47. 10:47 सामसूम परभणी आहे. तर आम्ही 4 जण बाहेर निघलेले आहे, 5 जण. असे नमुने असल्यावर आम्हाला गरज नाही कोणत्या एंटरटेनमेंटची, मोबाईलची गरज नाही, काय नाही, फक्त असे नमुने पाहिजे. तर आमच्या लाईफमध्ये असे मित्र आहेत. जपा रातभर फिरायचं, कोणाचं घेणं नाही, काय नाही. आम्हाला परभणीमध्ये राहायचं म्हणजे कसं चांगलं राहायचं. एक तरी नमुना राहते आमच्यापाशी. मी देवाला धन्यवाद म्हणतो की असे मित्र आम्हाला दिलेत. फालुदा कोण खाऊ घालायला रे? आहे ना काही नाही भाऊ. नीट कोणतरी एक जण खाऊ घाला. श्रीमंत आता झाल्या गरीब झाला भाऊ आम्ही, कारण की घर मालकाने पैसे मागितले, बेसाऱ्याने मागितले. राहू द्या, असे भिकारतो मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. आपण सांगतो यायला काय हो. तर पब्लिक आम्ही चलो, माहीत आहे माझ्या घरच्यानं पाहिल्यावर जराशी अँग्री होतील, शिवा देतील. पण सगळ्याची शिवा देण्याच्या अगोदरच मी माफी मागतो तुमची. काय चहा वगैरे पिऊ नये, प्यायची कॉफी प्या, गरम पाणी प्या. आम्हाला काय आणलं? अरे तुम्हाला एक सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यासाठी. राहतं का 10 17 चला सरप्राईज सांग का तुमच्या सगळ्या सरप्राईज सांग काय. आपल्याला जायचं पार्कमध्ये रात्रीच्या हां. 8ला बंद होणार पार्क होते, रात्रीच्या 10ला न्यायला. पार्क बंद जरी झाला आपल्याला जायचं उडी मारून. अरे गुजर गुजर चल गुजर भाऊ, जर याचे घरचे जर ब्लॉग बघत असतील, तुमच्या घरचं गुजरच्या घरचं कुणी जरी ब्लॉग बघत असेल, तर आम्ही सकाळी 5लाच आम्ही चाललो पार्कमध्ये. कारण की आम्ही ग्राउंडला चाललो है की नाही. आपल्याला ग्राउंडला जायचं ना. आता वाजलेले सकाळचे 5, आम्ही निघालो ग्राउंडला. पाय बघायचं हे इंटरनॅशनल बूट आहे, इंटरनॅशनल बूट आहे तर भाऊ, हे इंटरनॅशनल बूट आहे. आता आम्ही चाललो. याला वाटायले माझ्या घरचे हे व्हिडिओ बघतील, हे ब्लॉग बघतील, पण अरे एवढं फेमस नाही झालो अजून की तुझ्या घरचे सांग. भाऊला लाज वाटायली, घरचे व्हिडिओ बघतील. अरे एवढं फेमस नाही आपण. भू खा बे सगळेजण आपण. हो आईस्क्रीम खाऊ म्हणून आम्ही आता जातो. नाही भाऊ, आम्ही गरीब. नाही फक्त काय आईस्क्रीम खाऊ घाला. चला आईस्क्रीम पैसे नाही. तर पब्लिक आम्ही चलो परभणीमध्ये. कुठे जायचं? अबे नीट सांग, कुठं जायचं सांग लवकर, कुठं जायचं. तर पब्लिक आम्हाला जायचं आता तुम्हाला लाईव्ह टाइम दाखवतो किती झालाय. लाईव्ह 10:35. किती? 10:35. आम्ही चलो कुठं? बाबो हा सॉरी 10:53 झालेले आहेत. काहीतरी भाऊ यायचा प्लॅन जरा वेगळा दिसायला आपल्याला. 10:53 झालेले आहेत, म्हणजे 11 वाजलेले आहेत. आणि आम्ही चाललो कुठं? पार्कमध्ये. पार्क राहते बंद. परभणीचा पार्क माहिती तुम्हाला, बंद. टाईम सांगू नको तुला, तुला म्हणलो या भिकार तोटाकडे एकाकडे पैसे नाहीत, आपल्याकडे. तर पब्लिक आम्ही चलो पार्कमध्ये. पार्क में आमच्या सगळ्याची फाटायली, पण आम्ही चलो कारण की तुम्हाला दाखवायचं. आपले आता फिलहाल फक्त किती 51 फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत. आणि इंस्टाला 89 हां. सॉरी तुमच्या तेवढ्यासाठी
आता तेवढी हां 89 सबस्क्राईब झाले. येस ब्रो. छान आहे रे तुझं. नाही छान आहे. अजून आपल्याला खूप काय करायचं आहे. तुम्ही बघा परभणीमधले जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्याने सबस्क्राईब करा. कारण की आपण दर रविवारी लाईव्ह येणार आहोत आणि कंटिन्यू लाईव्ह असणार आहोत. आणि त्या लाईव्हमध्ये तुम्ही जे कमेंट करसाल ते आम्ही समोर करणार. तुम्ही फक्त आम्हाला टास्क द्या की भाई हे कर, आम्ही तेच करणार. आणि तुम्ही फक्त बघत राहा आणि मजा घेत राहा. तुम्हाला काय सबस्क्राईब करून ठेवा, लाईक मारा आणि परभणीमधल्या मित्राला सगळ्याला शेअर करा. कारण की आपण परभणीमध्ये राहून राडा करणार आहोत. फुल नाईट आउट आहे, टेन्शन नाही. माझ्या घरचे बघत असतील तर सॉरी, मी अगोदर तुमची माफी मागतो. सॉरी आई, जे कोणी बाजार सॉरी. आम्ही अगोदर माफी मागतो. एवढ्या थंडीमध्ये सगळ्यांना घातलेत ब्लेझर, मी घातलं नाही. कसं काय की भाई माझ्यापासून सुटरच नाही, मला घ्यायचं आहे. सध्या पैसे खर्चले तर मामा संग आम्ही आलो शिकायला. हे बघा वाव. ए बाबा बसायचं नाही आपल्याला, जायचंय. जाऊ ते येऊ दे ना त्याला. एवढा चांगला जाळ भेटला आम्हाला. जरासं गरम झालो ना निघालो. चलो. हे बघा फक्त 10 मीटर राहिले अंतर आमचंद पार्कमध्ये आणि आम्हाला उडी टाकून जायचं. कारण की गेट येतो का बंद होतो या टाईमला. पण आम्ही चलो. हमारी गैंग किधर गई? परभणीतलं कोणी मोठा माणूस बघत असेल तर व्हिडिओ कॉमेडीचा म्हणून सोडून द्यावं. आणि तुम्हाला एक छोटीशी कॉमेडी व्हिडिओ राहणार, दुसरं काहीच नाही. आणि आमच्या ब्लॉगमध्ये कसं सध्या सगळे सिम्पल पोरं आहेत, अगं एक पण नाही. आम्ही फक्त मध्ये जाणार आहोत, बाहेर येणार आहोत. ओके. आता तुम्हाला काय करतो डायरेक्ट वॉलपाशी जाऊन थांबलो. बघत काय काय करतो काय नाही सगळं बघून काका येदोळ काय एवढ्या रात्री चालू आहे काकाचे प्रयत्न. ते महालक्ष्मी फॅशन मिल याच्यावर फॅशन मिल आहे. ड्रेस पण चांगले भेटतात. तुम्ही या विजिट करा, चांगलं आहे दुकान. ये देखो परभणी का फेमस दुकान जगदंबा. हां हे जगदम मोबाईल शॉप आहे. परभणीचे नंबर 1 आहे मोबाईल शॉप आहे. त्याचा ओनर पण खूप हंबल आहे, खूप मस्त आहे. ते ऑफर चालूच राहते त्याची. ते कोणते बेकार तो ओरडत गेले. भाऊ काय आणलं तुम्ही? भाऊ बघूया. बोडस कुठे वर्ष बाहेर आहे. दे की टाक ना भैया. मस्त आहे. आमच्या भाऊनं आज केस काळे केले जोडायले. हा भाऊ विषय काय काय केस करायचं? कसं काय कुठं जायचं? वेगळी भेटायला. शी पोरीला भेटायला रे केस काळ करून येते. एवढे बेकार तुटलं मित्र आहेत आमच्या. तुला आहे काय? अरे माझं नाही जायचं भेटायला. तुला जीएफ आहे का रे? रोहन आहे. जीएफ आहे तुला? असेल शक्यच हे मला बी नाही. इथं कोणालाच जीएफ नाही, फक्त याच्या एकट्यालाच आहे. सिंगल आहे. नाही नाही याच्या एकट्याला जीव. हे बघा पोरीसाठी केस काळे केले रे, पोरीसाठी. लाज वाटते का तुला माझं? चला आपण जाऊन समोर भेटू. ये चला समोर. हो आजकालचे मित्र बघा हे ते जातो म्हणाले रोशा. यायला की नाही? तू यायला की नाही? तू यायला की नाही? मायच्यान घाल. तू यायला की नाही? जोडी तुटत नाही. तू यायला की नाही? काहीच नाही भाऊ, लय बघले पोर हे असे गांडू पोरं लय बघले एकट्या सोडणारे असे. मी गांडू आहे. भाऊ तू यायला की नाही माझ्या संग? चल चलो. कोणाला असे भिकार तोड पाळण्यापेक्षा भाऊ साप पाळले असे साप. थोडं लहानपणापासून शिकलो. हे असे कोणते मित्र कामात आले तर अर्ध्या सोडणारे असे मित्र पाहिजे. तुमच्यापाशी बी एक खास असेल असा याच्यासारखा की सगळे जर पोरं सोडले तर एक तरी असा पाहिजे ते अर्ध्या रात्री तुमच्या सोबत यायला. हे काय असे फट्टूस आले गांडू. हे काय ह्याच्या गांडीत दम नाही एकाच्या. हे पार्क आहे. पार्क सध्या बंद झालं आहे. ते आचारसंहितेमुळे आम्ही पार्कमध्ये जाऊ शकत नाही कारण की सरकारची प्रॉपर्टी आहे. पण पार्कला डिजिटल झालं एकदम. आता बघा मित्र आम्ही कमीलेत असे सगळे नाही, एकच कमी आहे याच्यासारखा. पण ते भिकार तो टाळला नाही. मला त्याचं गिल्टी वाटायला. चहा प्या गेले चहा प्या जाऊन येतील ते चहा वगैरे पिऊन येतील. तर आम्ही तेवढं जाऊन येतो समोरून. एवढ्या रात्री जागून जायचा काय म्हणतात एवढे कष्ट कशाला गेलो माहिती का मी? कारण की इतके दिवस झाले व्हिडिओ शूट झाला नव्हता.
तर आज करायलो, तुम्ही जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करून बघा. तर आम्ही जातो आता सध्या कब्रिस्तान पाशी. भाऊ कब्रिस्तान म्हणल्यावर अगोदर गाण फाटायला उधर तिकडे जाऊन येऊ आम्ही. तर समोर जायचं आहे आपल्याला, पण ते जे लोक आले नाही ना भेगारतो, त्याच्यासाठी सांगायलो. तुम्ही एका दिवशी तुमची बायको पळून जाणार, तुम्हाला एक बागी बायको भेटणार, तुम्हाला एक काळी बायको भेटणार, अजून तुम्हाला तुमची लाईफ अशी आहे, या कुत्र्यासारखी आहे, या कुत्र्यासारखी. हे उकंडा खाते ना, ते कुत्र्या पाय रे, ते अशोक या ते रोष आहे बघा भागले. डॉगेज भाई आहे तुम लोग, सालो हिडो. आता ते पळालेत ना, तुम्ही बघा. उद्या काय भाऊ लाईफमध्ये एवढं तर शिकलो. आताच सध्या एकाला म्हणलं चल थोडं जाऊन येऊ समोर. भाऊ म्हणला नाही विवाह झाले, आणि आम्ही त्याच्यासाठी अर्ध्या रात्री जाऊ. त्याचं कोणचं काम पडलं तर आम्ही जाऊ, कोणी येत नव्हतं आम्ही येतो. कळायला पाहिजे भाऊ त्याला. तर भाऊ तुमच्यापाशी आता एकच ठेवा. गाव गोळा करून काय अर्थ नसतं, एकच ठेवा जे अर्ध्या रात्री तुमच्या सोबत असेल. चला तर पब्लिक गेले ते जाऊ द्या, मी आहे तुम्हाला. असे किती पोराने धोका दिला आहे आपण, तरी बी हे झालो. आता कोणाची गरज नाही, आता एकटं राहायचं शिकलो आम्ही, गरज नाही आम्हाला कोणाची. ही परभणीची डॉक्टर लाईन आहे एवढी. तर आपण जे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं स्टार्टिंगला, मस्त व्ह्यूज भेटू लागले. 10,000 प्लस व्ह्यूज झाले ते. अजून वॉच टाईम झाला होता 14 घंट्याचा वॉच टाईम झाला होता. 14 घंटे होऊन सुद्धा आय डी आपली रिवर्स आली. काहीच नाही, सगळं रिवर्स आलं आपलं. आजपासून आपण डेली व्हिडिओ टाकणार आहोत. ते पण एका कारणामुळे आलेली आहे, फ्रॅक्चर झाल्यामुळे. ते त्याचं कारण कसं होतं की आपला पाय झाला फ्रॅक्चर. हे रोशा तूच होता, तू भाडखाऊ रोशा. तू आला नाही ना आमच्यासोबत, तू होता भाडखाऊ. तुला बी तुझी एकदा जेव सोडून जाणार आहे, तेव्हा मी असणार आहे. कळालं की. चला भारी आहे वातावरण परभणीचं. आम्ही बी चालतो, थोडं शिकतोय. तुम्ही सपोर्ट करा, बाकीचं आम्ही आहेच. तर भाई भेवतो वाटायला सगळ्या घरापुढे लिहिलेले कुत्र्या पण सावध राहू. तर भाऊ त्याची दुखायली आता, ते म्हणायचं आम्हाला घेऊन चल. नाही भाऊ आता एकटं राहायला शिकलो ना आपण, आता गरज नाही कोणाची आपल्याला. तर भाऊ पाहून घेऊ त्याला पण आपण आता. हे बघा ते तर पळाले तसं. तर पब्लिक सपोर्ट करा. आपण दर रविवारी लाईव्ह येणार आहोत. ते बी परभणीचे जे तुमचे मित्र असतील परभणीमधले, तुम्ही त्याला काय करा, व्हिडिओ शेअर करा. कारण की तुम्हाला तर माहिती आहे परभणी म्हणल्यावर, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह आम्ही दिवसभर लाईव्ह येणार आहोत. आणि ते बी संडेला, रविवारी सायंकाळी ठीक 5 वाजता येणार आहोत. तुम्ही लाईव्ह करून काय पण. अरे चिट्ठी ना कोई मुझे पता था यारो कुत्तो. आणि तुम्ही चाय पिला ते एकटा, आम्ही काय म्हणलो का. चहा प्यायला गेलो ते चायनीज सेंटर निघालं. तुला नेमकं काय वाटलं होतं का? तुम्ही गेलत्या कस काय ते सांग. कसं वाटलं होतं का आम्हाला वाटलं तुम्हाला रूमला घेऊन जाऊ, पण तुम्ही आता वाकड्यात घुसला होता. काय करा आता. विजय तुम्ही चहा प्यायला गेलत्या? चायनीज सेंटर ऐक बघ, तुला मग दादा, पाहिजे ना. तुम्ही अगोदर तिघ जण इकडल्या साईडला गेलत्या ना, मग चाय प्यायलाच गेले असाल ना. चायनीज सेंटर नाही ना, मात्र आम्हाला सोडून चाय पिला असता ना तुम्ही. कौतुकी खोल कौतुकी खोल राय. भाऊ असे मित्र असल्यापेक्षा नसलेले बरे. चला रेल्वे स्टेशनला पाहिजे तू. तर भावानो आपला प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही जाणार नाही आता पार्कमध्ये, आम्ही चलो सरळ रूमला. कारण की आचारसंहिता लागलेली आहे. संध्याकाळी जर फिरलो लाईट लागून जातील ना, म्हणून आम्ही चलो सरळ चांगली लोकेशन बघायला. पोरीबिरीच्या नादी लागू नका. की आपल्यावर बी जरासा हात आहे आपल्या घरच्याचा, म्हणून ते हात आहे तर कुठे पसरू नका. पोरीचा नाद तर करू नका. पोरीचा नाद करून भले भले व्हायला गेले. कुठं रे चालल्या रे. गोष्ट सांगतो, जीवनात काही कर, पोरीचा नाद करू नका. आपल्या पहिल्यापासूनच नाही. हां भाऊ रिलॅक्स माणूस. हां खूप एक नंबर माणूस आहे भाऊ. आडी अडचणीला कोणाला येते. मी तुला इतकं बोललो व्हिडिओमध्ये, सॉरी. काय म्हणायला लागलं तुया. माझ्या मनाला काहीच लागत नाही. लागलं तरी आपलं काय घालवणार आहे. काहीच पण होय. तर एक काम करू आपण सगळेजण, ते लय मोठ्या
मंत्र्याचं घर दिसायला ते टाकी आहे. परभणीची टाकी अबे हे म्हणाल बांधायची आपल्याला कशावर त्या टाकीवर. आमच्या भाऊला टाकीवर घर बांधायचे आम्हाला रोड भेटलाय चांगला व्हिडिओ नंबर 1 या गलीला जमत नाही तर आम्ही समोरच्या गलीत जाऊन करतो बघू शकता बरं थांब जर मी सक्सेस झालो काय तो प्लॅन काय म्हणजे फ्युचरमध्ये काय पाहिजे तुला गिफ्ट म्हणजे आपण ते सांग त्याला हां थांब रे बडव्या हां सांग देखून मला एकच अपेक्षा आहे हां विसरू नको मोठं झालं. नाही भाई विसरायला अरे अरे तुला सगळ्याला घेऊन मारताय. माणसाकडे पैसा आला ना हां ते आम्ही कोणालाच मोजत नाही मोजत नाही माहित नाही हे असे बेकार चोट असल्यावर मोठं व्हायचा प्रश्नच येत नाही आम्ही कायम गरीबच राहणार. नाही नाही आपण सगळे गरीब राहतो हम गरीब है. साला अपना भाग्य कब खुलेगा ते नाही तेवढं काय नाही आपण सगळ्याला म्हणजे आपल्याला पैसे दानच करायचे सगळ्याला खाऊ घालायचे हां पैसे कुठून देणार सत्य भाऊ महिन्यानं राहील कुठं महिन्याने किती गरीब वाटणार आहेत मला. बर चल 25,000 महिना आहे तुला त्याच्यात तो भाषणाचा खर्च आहे काय होत नसते तेवढं भिल्यावर भाई जीएसटी द्यायलो आपण रोड टॅक्स भरायलो आपण को द्यायला जीएसटी हे तर सांग पहिली गोष्ट. भाऊ म्हणायला देतो आज नाही उद्या देईल कवा फ्युचर मध्ये देईलच ना काय कशामुळे जीएसटी देतो तू जीएसटी काला म्हणतात किती माहिती आहे का तुला तुम्हाला मी सांगतो फटफट सबस्क्राईब बटन दाबा आणि आपले 100 करा आपले 100 सबस्क्रायबर झाले की आपण रेल्वे स्टेशनला एका गरीबाला जेवायला जेवण मेसचा डबा नाही त्याला स्पेशल त्याच्या हाताने त्याला जे आवडलं ते खाऊ घेऊन देणार फक्त खायचं हा. तुम्ही आगाव म्हणू का आपण एवढं पण मोठं झालं हे गरीब दिसले नाही भाऊ तू गरीब आहे मग काय भाऊ खानदानी गरीब आहे मी. हाँ? तेरा बाप भी गरीब था तेरा दादा भी गरीब था मी भी गरीब हो. देख ना भाई तिथे 2 भिकारी ती 3 जण नाही हे आपले दोस्त आहेत मित्राला कधीच वाईट बोलू नका कारण की अर्ध्या रात्री आपल्याला काय गरज पडली काम पडली तर हेच आपल्यासोबत येणार आहेत कोण येणार आहे तुम्ही मी येतो भाऊ मला गॅरंटी आपल्याला त्याची. याची भाऊ येते आपल्या संग याची गॅरंटी याची तू गेला याची तू याची बच्चा आधीच आहे. बरं, गाडी घेत नाही, जाऊ पडली दे. हातावर. मी घेणार नाही मी गॅरंटी कोणाची घेत नाही आपल्या स्वतःवर विश्वास आहे स्वतः काहीतरी करायचं तुझं अडकल्यावर मग जाऊ द्या हे लय बोलायला आपल्याला तेवढं आपल्याला सहन होईन चले आपण समोर जाऊन व्हिडिओ करायचा हा हो काळजा याच्या एक एक शब्द अशा काळजाला लागतात बापा 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 लईच काय झालं सुरू केला फाटायले बोला ना भाऊ. आपण राहतो परभणीमध्ये हा, मान्य आहे मला. मग परभणीमध्ये असं किती दिवस झाले राहायला तू परभणी म्हणजे झालं एक वर्ष होते आपल्याला. 1 वर्ष होते भाऊ ग्राउंड किती मार्क आम्ही पोलीस भरतीची तयारी करतो तर आम्हाला ग्राउंड राहते 50 मार्काचं आणि पेपर राहते 100 मार्काचं एकूण 150 बरोबर तर भाऊला विचारून घेऊ 1 वर्षात आपण भाऊनं ट्रेनिंग किती केली आम्ही होतो एका अकॅडमीला त्या अकॅडमीचं नाव घेत नाही कारण की आम्हाला त्या अकॅडमीचं नाव एकदम शेवटला लावायचं कारण की त्या अकॅडमीनं आम्हाला खूप काही शिकले की गरिबासोबत कसं वागतात आणि श्रीमंतासोबत कसं वागतात ते आम्हाला त्या अकॅडमीमध्ये जाऊन कळाले की नेमकं फेम काय असतो ते आम्हाला त्या अकॅडमीमध्ये जाऊन शिकलो आम्ही भाऊ तुम्हाला सांगतो जर पैसा आला तुमच्यापाशी तर माझा सोबत चला विसरून जाऊ नका. नुसता कोण गरीब दिसले की त्याला तुम्ही हे करताल तर तसं कधीच करू नका कारण हा थांबा आपला प्रश्न राहिला भाऊ ग्राउंड किती मार्काचा आपण पोलीस भरती काय आर्मीचं पोलीस भरती पोलीस भरतीचे ते 40 प्लस येते आपलं 1600 1618 मार्कात बसते आपल्याला काही बसत नाही. टायमिंग 5 23 22 येते आपला 23 22 18 मार्क हो जरा लिमिटमध्ये गोळा जाते आपला 12-13 मार्कात जाते आपलं. 1 वर्ष झालं भाऊ तुम्हाला हो आता भैया जात नाही होतं आपल्याला काय करावं 100 मीटर 100 मीटर जाते आपलं ते 12 मार्काचं म्हणून ते 40 प्लस म्हणून ना करावं आपलं तर भाऊनं खूप काय कष्ट केले फक्त पेपर जात नाही एवढी मला गॅरंटी पेपर आमचं माहिती आहे 65 प्लस जाते पेपर आपला पोलीसचा पब्लिक तर आमचे 2 नमुने गेले समोर तर आपल्याला त्याच्यासोबत जाऊन एक करायचा व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो ते तुम्ही बघा आपल्याला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो कसा करायचा चालेल कष्ट भरपूर केलेत मी कष्टाच्या बाबतीत काही नाही घरचे खूप त्रास देऊ लागले तुला हे आम्हाला हे व्हिडिओ करायचा ओ तर पब्लिक असे दोस्त असण्यापेक्षा नसलेले बरे हे असे काहीच कामाच नाही भाऊ आहेत तिघापैकी एक बी कामाच नाही हे तरी कस तरी आहे
तर आमच्या परभणीमध्ये हा शांत बस. व्हिडिओ कर म्हणलं तर नको म्हणाले, आता झोप येईल. जाऊ द्या, यायचं पण बरोबर आहे. आमची भरती आलेली आहे जवळ, तर आम्हाला करायचे तर उद्यापासून ग्राउंड सुरू करायचं आपल्याला. डॉक्टर तरी म्हणला होता मला 2 महिने ग्राउंड जमणार नाही पायासाठी, फ्रॅक्चर आता नीट झाले. तर भाऊ असे छोटे मोठे लोक आपल्याला हे करतात, मागं ओढण्याचा प्रयत्न. तर आपण त्याच्या मदत पडणार नाही, आपण आपलं करणार. तर भाऊ आम्ही सगळे A to Z निघायला जाऊ. आपण जेवढे प्लॅन केले, जय महाराष्ट्र, करा कष्ट राहू इष्ट. नाही तसंही करू नका, कारण की आम्ही जेवढे प्लॅन करून आम्ही आत्ता बाहेर गेलतो सध्या, तेवढे सगळे प्लॅन फेल झाले. पहिला होता पार्कमध्ये जायचा, आचारसंहितामुळे ते झालं नाही. दुसरा होता ते व्हिडिओ करायचा, ते पण झालं नाही. तर आम्ही सरळ चलो रूमला. उद्यापासून आपल्याला कंटिन्यू ब्लॉग टाकायचे, मिनी ब्लॉग टाकायचे आपल्याला. तर आता एक काम करू, आपण आता सरळ रूमवर जाऊ आणि झोपू. सकाळी आपल्याला उठायचं 4:30 वाजता, रेडी होऊन 5 वाजता ग्राउंडला जायचे. 5-6 वाजता ग्राउंडला जायचे. थंडी असल्यामुळे आम्ही 6:30ला चाललो. 6:30 वाजता चलो. तर तुम्हाला काय करतो, डायरेक्ट उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येणार आपले, कॉमेडी एकदम. 5:30 असे हसायला भाऊ आपल्याला 6:30, 5, 4:30, 5:30 करायला. तर उद्यापासून आपले कंटिन्यू ब्लॉग येणार, तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तो आपण डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला. काय उद्यापासून आपले कंटिन्यू ब्लॉग येणार, तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि परभणीमधले स्पेशल परभणीमधले करा, कारण की आपले ब्लॉग परभणीमध्ये असणार. आणि रविवारी आपल्याला लाईव्ह यायचं आहे, किती 5 वाजता लाईव्ह यायचं आहे. तर भाऊ हात दुखायला असं करतो, तर फेस जरा खाली येते, तेवढं हे करा. चला भेटू उद्या सकाळी.